मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात अजित पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। सोमवारी कोकाटेंबाबत निर्णय। मंत्रिपद जाण्याचे संकेत। इजा झाला आणि तिजाची वेळ आणू नका, अजित पवार यांनी दिला होता इशारा। अंतिम निर्णय घेण्यासह सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनाच। निधी वितरणावर फडणवीसांचा वॉच असल्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। दम द्यायचं बंद करा आणि व्हिडिओ पेनड्राईव्ह बाहेर काढा। कुणाला हनी ट्रॅपची काय माहिती आहे बाहेर येऊ द्या। हनी ट्रॅपवरून होणाऱ्या टीकांवरून अजित पवारांचं विरोधकांना आव्हान। विजय घाडगेंना मारहाण झाल्यानंतर सुरज चव्हाणांना राजीनामा द्यायला लावला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। विजय घाडगे रुग्णवाहिकेमधून मुंबईच्या दिशेने रवाना। विजय घाडगे अजित पवार यांना भेटून जाब विचारणार। पोलिसांकडून घाडगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। मैं मराठी नहीं बोलूंगा ऐसा नहीं चलेगा। हा महाराष्ट्र आहे, पहिले इथे मराठी चालतं। अजित पवार यांचा परप्रांतीयांना सल्ला। सांगलीच्या तांदूळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेमधला कंत्राटदार हर्षल पाटील यांची आत्महत्या। काम पूर्ण करून सुद्धा पैसे न मिळाल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल। 1,40,00,000 शासनाकडे थकबाकी। हर्षल पाटील याला आम्ही काम दिलं नव्हतं, कंत्राटदार दुसरा होता। सरकारवरून आमचा संबंध कंत्राटदाराशी असतो, सब कंत्राटदाराशी नसतो। अजित पवारांकडून स्पष्ट। 90,000 कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत। हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याच्या प्रतीक्षेत। रोहित पवार यांचं ट्विट। हर्षल पाटील याच्याशी कोणताच करारनामा नाही। करारनामा नसल्यामुळे बिलं प्रलंबित असण्याचा प्रश्नच नाही। हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचा खुलासा। हर्षल पाटील याची आत्महत्या सदोष मनुष्यवध। कंत्राटांचे पैसे न दिल्यामुळे आत्महत्या होणं हा खूनच। राज्य डबघाईला आले, संजय राऊत यांचा आरोप। पुण्यामधील दौंड गोळीबार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत। शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरसह इतर आरोपी ताब्यात। तर चुकीचं काम केलं असल्यास कारवाई करा, शंकर मांडेकर यांची प्रतिक्रिया। तर दौंड प्रकरणी राजकीय हस्तक्षेप होऊ न देण्याचे आदेश। दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्याही सूचना। दौंड गोळीबार प्रकरणी अजित पवार यांची प्रतिक्रिया। अटक पाठक के कसं मारेंगे असं त्यांना विचारलं। अरेरावी खपवून घेणार नाही। निशिकांत दुबेंना वर्षा गायकवाड यांच्यासह मराठी महिला खासदारांनी जाब विचारला। वादग्रस्त मंत्री आमदारांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार ठरतंय टीकेचे धनी। सूत्रांची माहिती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचं राज्यभरात चक्काजाम आंदोलन। आम्ही मंत्रालयामध्ये कधीही घुसू शकतो, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। 2006च्या मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरणी हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। सर्व आरोपींना नोटीस जारी। 4 आठवड्यात उत्तर मागितलं। प्रफुल्ल लोढाचा खडसेंना गुलाब देतानाचा फोटो। महाजन यांच्याकडनं फेसबुकवर पोस्ट। ये रिश्ता क्या कहलाता है, तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय। गिरीश महाजन यांची टीका। कर्नाटकात निवडणूक आयोगाकडून फसवणूक, आमच्याकडे पुरावे। प्रत्येक मतदारसंघात हजारो नव्या मतदारांची नोंद। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर आरोप। शासकीय अधिकाऱ्यांना आता दररोज ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार। तलाठ्यांपासून ते महसूलच्या अधिकाऱ्यांना फेस ॲप नोंदणी बंधनकारक। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली। उज्ज्वल निकमांकडून मराठीमध्ये राज्यसभा खासदारकीची शपथ। अनिल अंबानी यांच्याशी संबंधित मुंबई आणि दिल्लीमधल्या जागांवर ईडीचे छापे। जवळपास 50 जागी छापेमारी सुरू। काल अनिल अंबानी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये गेले होते। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।